हॅलो एव्हरीवन. आज आपण फर्स्ट इयर सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ इंटॅन्जिबल्स पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल्स बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये किती मेथड्स आहेत? तर 4 मेथड्स आहेत. त्याच्यामधली पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड, तिसरी आहे कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड आणि चौथी आहे ॲन्युटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट. तर ह्याच्यामध्ये इंटॅन्जिबल ॲसेट्स म्हणजे कोणते असतात? इंटॅन्जिबल ॲसेट म्हणजे इंटॅन्जिबल्स म्हणजे अशा ॲसेट्स की ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि त्यांना आपण टच करू शकत नाही, पण त्यांचे काहीतरी त्याला व्हॅल्यू असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की गुडविल, ट्रेडमार्क, कॉपीराईट्स, पेटंट्स वगैरे असे ॲसेट्स असतात की त्यांची व्हॅल्यू आपण पैशामध्ये मोजू शकतो. मग ती कशी मोजायची आहे, त्याची व्हॅल्यू कशी काढायची आहे, त्याच्या ह्या 4 मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. सर्वात प्रथम आपण आज शिकणार आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. त्याचे 2 फॉर्म्युले आहेत. एक आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड करावा लागतो. सर्वात प्रथम ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. आणि दुसरा फॉर्म्युला आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, म्हणजे गुडविलची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. कशी काढायची? तर जो ॲव्हरेज प्रॉफिट तुम्ही फाइंड केलेला असतो तो ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेज. तर हे इयर परचेज तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेले असतात आणि प्रॉफिट आणि लॉस पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहे. क्वेश्चनमध्ये काय दिले सर्वात आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. अशोक एंटरप्राइजेस अकोला ॲग्रीड टू परचेज अ बिझनेस ऑफ अ सोल ट्रेडर. तर हे आहे अकोला एंटरप्राइज, अशोका एंटरप्राइज अकोला. अकोला हे शहराचं नाव आहे. त्यांचं एक सोल ट्रेडर हा आहे, म्हणजे एकल व्यापारी आहे. फॉर दॅट पर्पज गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2.5 years purchases of the average profit of the last 5 years which were as follows. त्यांनी काय केलेलं आहे, एक अशोका एंटरप्राइज अकोलाची आहे, त्यांचं सोल ट्रेडर आहे आणि त्यांनी आपल्याला 5 वर्षाचा 1 2 3 4 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. तर प्रॉफिट लिहिलेला आहे म्हणजे इथं लॉस झालेला नाही, तर त्यांना प्रॉफिट होत गेलेला आहे. आणि त्यांनी इथं आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 वर्ष परचेज इयर्स दिलेले आहेत. तर ही तुम्हाला ही इन्फॉर्मेशन गिवन आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ सिम्पल ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. तर सिम्पल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी तुम्हाला गुडविलची व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणजे गुडविलची किंमत शोधायची आहे. तर सर्वात प्रथम आपण काढणार आहोत त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट. बघा सोल्युशन आहे पहिल्या क्वेश्चनचं. फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट पहिला फॉर्म्युला टाकायचा आहे इज इक्वल टू, आता इथं लॉस दिलेला नाही म्हणून मी इथं म्हणणार आहे टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. आता हे नंबर ऑफ परचेज इयर्स नाही तर नंबर ऑफ इयर्स आहेत. म्हणजे कुठले? तर बघा हे क्वेश्चनमध्ये किती इयर्स दिलेत, 1 2 3 4 5 हे 5 वर्ष आहेत. म्हणजे इथे इयर लिहिले बघा, 2014-15चा प्रॉफिट, 15-16चा प्रॉफिट, 16-17चा प्रॉफिट, 17-18चा प्रॉफिट आणि 18-19चा प्रॉफिट. म्हणजे इयर किती आहेत, 1 2 3 4 5 हे 5 वर्ष. आणि प्रॉफिट किती आहे, हा प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन बघा इथंच आपण सॉल्व करू. तर ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा, तर टोटल प्रॉफिटची टोटल करायची. प्रॉफिट आहे पहिल्या वर्षाचा 80,000 प्लस 90,000. इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा, मी इथला तिथं पुट करत आहे. 90,000 प्लस 70,000 प्लस 90,000 हा इथला प्लस 1 लाख डिवाइड बाय 1 2 3 4 5 म्हणजे इथलेच हे 5 वर्ष म्हणून इथे येईल 5 इयर्स. आता काय करायचं आहे, तुम्हाला ह्याची टोटल करायची आहे. 1 लाख
80,000 प्लस 90,000 प्लस 70,000 प्लस 90,000 प्लस 1 लाख ह्याची टोटल आलेली आहे 4,30,000. 4,30,000 डिवाइड बाय 5. तुम्ही कॅल्सीवर करायचं आहे, तर कॅल्सीवर करून बघा किती येत आहे. 5 इयर्स. 5 इयर्स. तर कॅल्सीवर तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 86,000 हा आला ॲव्हरेज प्रॉफिट. हे काय मिळालं तुम्हाला? ॲव्हरेज प्रॉफिट. आता आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, तर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे सिम्पल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी गुडविलची व्हॅल्यू काढा, म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. दुसरा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल शोधायची आहे आपल्याला, म्हणून मी इथं लिहिलं, फॉर्म्युला नाही टाकला, लिहिलं की मला काय फाइंड करायचं आहे, गुडविल फाइंड करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. त्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेज. नंबर ऑफ इयर्स परचेज. तर ॲव्हरेज प्रॉफिट तुम्ही इथं काढलेला आहे. हा ॲव्हरेज प्रॉफिट 86,000 इंटू नंबर ऑफ परचेज इयर. आता हे 5 इयर्स नाही घ्यायचे, तर नंबर ऑफ परचेज इयर्स इथं दिलेत बघा. 2.5 इयर्स परचेज लिहिले, इयर्स परचेज. तर हे घ्यायचे आहे 2.5, म्हणजे 2.5 इयर्स. तुम्ही ह्याला 2.5 2.5 पण करू शकता. 2.5. तर तुम्हाला हे 2.5 कसं आलं ते पण दाखवते बघा इथं. 2.5 कसं येतं, 2.5 ह्या दोघांचं इथं इंटू करायचं आहे आणि इथं प्लस 2 2 जा 4, म्हणजे इथं तुमचा फॉर्म्युला कसा बनल, हा 2 इंटू हा वरचा 2 प्लस 1 आणि हा खालचा जो 2 आहे तो डिवाइड बाय 2, म्हणजे तुमचा आन्सर येईल 2 2 जा 4 प्लस 1 डिवाइड बाय 2, म्हणजे किती येणार आहे, 5 डिवाइड बाय 2. 5 डिवाइड बाय 2 केलं की आन्सर येईल तुमचं 2 2 जा 4. बघा इथं तुम्ही करून बघा. 5 डिवाइड बाय 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 राहिला, 2 5 जा 10, म्हणजे 2.5 आन्सर येणार आहे. म्हणजे तुम्ही ह्याला मी तुम्हाला फक्त समजवलं 2.2 हाफ इयर्स म्हणजे 2.5 वर्ष. तर इथं तुम्ही असं पण लिहू शकता 86,000 इंटू 2.5 इयर्स. ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा. 86,000 इंटू 2.5 इयर्स. आन्सर येत आहे 2,15,000 रुपीज. 2,15,000. कॅल्सीवर करायचं आहे, म्हणजे तुमचा जी गुडविलची व्हॅल्यू आहे ती मिळाली 2,15,000. गुडविल इज इक्वल टू रुपीज 2,15,000. ही तुम्हाला व्हॅल्यू मिळाली गुडविलची. असं सोपा क्वेश्चन आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.